एक पत्रकार येतो, ते दिल्लीला राहतात. त्यांचं खूप वजन आहे. साऱ्या भारतातल्या पत्रकार लोक त्यांना टायगर म्हणून म्हणतात आणि त्याच्या नावावरून ते तुम्हाला महाराष्ट्रीयन वाटत का अशोक वानखडे म्हणून. पण मी त्यांच्या अति जवळचा माणूस आहो. अशोक वानखडेंचं गाव आहे यवतमाळ जिल्ह्यातलं आर्णी आणि माई सासरवाडी आहे यवतमाळ जिल्ह्यातली आर्णी. मग आता आमचं दोघांचं नातं लक्षात आलं का? म्हणजे अशोक वानखडे माझ्या बायकोचा भाऊ लागते. 5-7-10 वर्ष आधी अशोक वानखडे माझ्या घरी आले. मी कार्यक्रमासाठी बाहेर होतो. अर्धा एक तास थांबले, निघून गेले. मी बाहेरून आलो दुसऱ्या दिवशी तर बायकोनं सांगितलं का अशोक भाऊ आले होते. आता माणूस मोठा, त्यांनी मला 5-7 वेळा दिल्लीला कार्यक्रमालाही बोलावलं होतं. मग थोडंसं नात्यातली गोष्ट आणि व्यवहारातली गोष्ट. मी त्यांना आभार व्यक्त करणारं किंवा दिलगिरी व्यक्त करणारं एक पत्र कवितेतून लिहिलं. मी मुळात कवी माणूस. मी एखाद्याच्या पत्राचं उत्तर 4 ओळीच्या कवितेतूनही देतो आणि पत्र चांगलं असलं तर 300 ओळीचे पत्र लिहिले आहे. तर पहा, मी त्यांना एक 4-5 ओळीचं पत्र लिहिलं अशोक वानखडेंना, किंवा त्या रोजी तुम्ही माझ्या घरी येते झाले, त्या रोजी तुम्ही माझ्या घरी येते झाले, पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म चाले. त्या रोजी तुम्ही माझ्या घरी येते झाले, पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म चाले. पण काय करावं राजे हो, आम्ही नव्हतो घरी. पण काय करावं राजे हो, आम्ही नव्हतो घरी. नाहीतर तुम्हाला उभे केले असते विटेवरी. युगे 28ची दिली असती शिक्षा, पण आम्ही गेलो होतो ना मागासाठी भिक्षा. आता पुढे केव्हा तरी आमचे घरी यावे आणि आमच्या घरची झुणका भाकर खाऊन तृप्त व्हावे. आता म्हटलं तर हे कविता आहे. ज्या अर्थी तुमच्या टाळ्या नाही वाजल्या त्या अर्थी हे कविता नाही आहे. आणि टाळ्या वाजवण्याचं कसं असते, लोकांना अशी भीती वाटते का आपण का टाळ्या वाजवल्या. ज्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवतो त्यानं हे नाही समजा का हे सारे टाळ्या वाजवणारे लोक आहे बा. प्रसंगी टाळ्या कोणाला वाजवा लागते त्याला काही इलाज नाही. मी जेव्हा मॅट्रिकला होतो 1972 साली, तेव्हा तुम्ही कुठं होते हा विषय नाही, तुमचे वडील कुठं होते हा विषय आहे. तुम्ही 1972 साली मॅट्रिकला होतो. आम्हाला मॅथमॅटिक्स शिकवायला यवतमाळवरून एक चिकानी नावाचे प्राध्यापक म्हणजे शिक्षक यायचे आणि ते सांगायचे की कॅरम बोर्ड नावाचा खेळ आहे. ते बोर्ड ठेवायचं, 4 लोक त्याच्या भोवती बसायचं आणि ते खेळायचं. तर मला काय वाटे, आम्ही ब्लॅक बोर्ड पाहिला होता. मला वाटतं हा ब्लॅक बोर्डच ठेवत असन, त्याच्या भोवती बसून खेळत असन आणि मग पुन्हा लटकून देत असन. पहिले ब्लॅक बोर्ड एवढे नशिबान नव्हते. आताचे ब्लॅक बोर्ड, त्यावेळेस त्याला ब्लॅक बोर्ड नाही म्हणे, त्याला म्हणे फळा. आताच्या एखाद्या पोराले जर आपण म्हणलं का जा रे फळा आण, तर तो झाडू घेऊन येते. तो लाकडाच्या घोडीवर आहे 3 पायाच्या, त्याला कवाई इकडे तिकडे हस्तांतरित करता येईल. तशी घोडी एक तर या फळ्यासाठी राह, नाही तर खाटकापाशी बोकड्यासाठी राह. तर मला वाटतं तोच फळा वापरत असाल. पण मी जेव्हा शासकीय गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आलो, आपल्या इथं पॉलिटेक्निकमध्ये, पहिल्याच दिवशी कॉलेजमध्ये गेलो होतो, 4-5 पोट्टे त्या बोर्डाच्या भोवती बसून खेळत होते आणि 10-12 पोट्टे स्टेडियममध्ये उभे राहिल्यासारखे मॅच पाहत होते. मी मुंडकं घातलं आणि जसंच कॅरम बोर्ड दिसला तर मला एवढा आनंद झाला जसा काय अजिब्या ब्रह्म पाहिजे नाही कधी बसायला भेटली कधी. एका पोरानं त्या गोट्या मधात ठेवल्या, हातात घेतला बल्ल्या. बल्ल्या समजते ना? म्हणजे तोपर्यंत मी इतका बल्ल्या होतो का त्या बल्ल्याले काय म्हणते हे या बल्ल्याले माहित नव्हतं. मग त्यानं काय केलं, ते रेषेवर ठेवला बल्ल्या. त्याला नंतर समजलं स्ट्रायकर म्हणते म्हणून. मग त्याने त्याला बोटानं टिचकी मारली. या स्ट्रायकरचा झोडपा त्या गोट्याने बसला आणि त्या गोट्या आमदार लोकांसारखे या पार्टीतून त्या पार्टीत आणि त्या पार्टीतून या पार्टीत. मला चला कॅरम बोर्डाचं काही हो, पण याच्यावर कविता होऊ शकते. मग मी कॅरम बोर्डाची माहिती घेतली, कोपऱ्यात गेलो म्हणजे कोणत्यात गेलो आणि एक कविता लिहिली. जन्मात पहिलं शेवटचं बालगीत की संध्याकाळी आई जवळी येऊनी वदला बाळ. संध्याकाळी आई जवळी येऊनी वदला बाळ. कॅरम बोर्डा सारखे आई दिसते ग आभाळ. गोट्या वाटती चांदण्या, चंद्र स्ट्रायकर भासतो. ध्रुव तारा मजला आई क्वीन सारखा वाटतो. मला वाटते देव खेळतो कॅरम रात्रभरी आणि पहाट होता थकुनी जातो आपल्या घरी. ऐकुनी हे वदली आई, कल्पना तुझी ही नवी आणि मोठा होऊनी बाळा तू होशील मोठा कवी.